शेतकरी मित्रांनो, सावध व्हा. पीएम किसान योजनेत बदल करण्यात आले आहेत. आता हप्ता भेटण्यासाठी नियम अजून कडक झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत, जे प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आता कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक लिंक करावे लागणार आहेत. एवढेच नव्हे तर शेतकरी ओळख क्रमांक घेणे अनिवार्य झाले आहे. याशिवाय या नव्या अटींचे पालन न केल्यास पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन शेतकरी ओळख क्रमांक घ्यावा लागेल. पीएम किसानचा 19वा हप्ता फेब्रुवारीत दिला जाणार असला तरी 20व्या हप्त्यापासून हा क्रमांक बंधनकारक असेल. म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेत हे सर्व करून घेतले नाही तर पुढच्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. नवीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. यामध्ये पती पत्नी सोबत 18 वर्षाखालील सदस्यांचाही समावेश होतो. जर हे नियम पाळले नाही तर शेतकरी पीएम किसान योजनेच्या पैशासाठी अपात्र ठरतील. आतापर्यंत पीएम किसान योजनेत 96.67 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 95.95 लाख शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदणी पूर्ण केल्या आहेत. मात्र 78,000 शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहेत. 95.16 लाख शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केले आहे, तर 1.89 लाख शेतकऱ्यांनी अजूनही eKYC केलेले नाही. आधार लिंकमध्ये हे 1.98 लाख शेतकरी मागे आहेत. यामुळे त्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 94.55 लाख शेतकऱ्यांनी बँक खाते आधाराशी जोडले आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर वेळ न दवडता तुमची कागदपत्र आणि आधार क्रमांक त्वरित अपडेट करा. सरकारी योजना तुमच्यासाठीच आहे, पण नियम पाळल्याशिवाय त्याचा लाभ मिळणार नाही. आता पुढचं पाऊल तुमचं आहे. सावधान आणि सतर्क राहा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.